नमस्कार, मी स्वाती धुमाळ. स्वागत आहे तुमचं आपल्या SD किचनमध्ये. आज आपण डोनेटची रेसिपी बघणार आहोत. क्रिसमस स्पेशल असे हे डोनेट आहेत. बनवायला एकदम सोपे आहेत. खुसखुशीत असे हे डोनेट होतात. तुम्ही बघू शकता. आतून एकदम कुरकुरीत असे हे डोनेट आपण आज बघणार आहोत. चला तर मग सुरू करू आपली रेसिपी. तर इथं जे मी साहित्य घेतलेलं आहे ते आहे मैदा, साखर, अंडी, तूप, व्हॅनिला एसेन्स आणि बेकिंग पावडर. एवढं साहित्यात हे आपले डोनेट होतात. तर प्रमाण जे घेतलेलं आहे ते मी अर्धा किलो मैदा घेतला. त्याचप्रमाणे साखर बारीक करून 1 पावशर असे त्याचं प्रमाण आहे. 3 अंडी घेतलेत. तूप जे घेतलेलं आहे ते 125 ग्रॅम घेतलेलं आहे. 1 चमचा भरून व्हॅनिला एसेन्स घेतले आणि बेकिंग पावडर अर्धा चमचा घेतले. तर इथं मी 3 अंडी फोडून घेतलेली आहे. तर ही अंडी आपल्याला काय करायचं आहे, फेटून घ्यायचे पहिल्यांदा. तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा फेटून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर बीटर असेल तर बीटरनं सुद्धा तुम्ही हे फेटून घेऊ शकता. व्यवस्थित चांगली असं फेटून घ्यायचे आहेत अंडी फेटून झाली की मग ह्याच्यामध्येच आपण व्हॅनिला इसेन्स आणि बेकिंग पावडर टाकून पुन्हा एकदा चांगलं त्याला फेटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं फेटून घेते मी. आता ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर आणि व्हॅनिला एसेन्स टाकून पुन्हा एकदा जरा फेटून घेते मी. एसेन्स आणि बेकिंग पावडर ह्याच्यामध्येच टाकायचे. आता आपण पीठ मळायला घेऊया. तर सुरुवातीला काय करायचं, मैदा घ्यायचा. इथं मैद्याचं प्रमाण जे घेतलेलं आहे ते अर्धा किलो एवढं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं. कोणताही गोडाचा पदार्थ करताना थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे गोडाचं प्रमाण थोडंसं बॅलन्स राहतं. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आता ह्याच्यामध्ये आपण जे तूप घेतलेलं होतं ते मी चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे. त्याचं मोहन आपल्याला या पिठात घालायचं. 125 ग्रॅम तुपाचं प्रमाण आहे. गरम चांगलं कडकडीत केलं आणि ते आता ह्या पिठामध्ये टाकून घ्यायचं. चमच्यानं जरा व्यवस्थित हलवून घ्यायचं. हात लगेच घालू नका, गरम असल्यामुळं चमच्याच वापरा. एकसारखं जरा फिरवायचं सगळीकडं. थोडंसं थंड होऊन द्यायचं. आणि मग नंतर व्यवस्थित हाताने सगळीकडे एकसारखं तूप लावून घ्यायचं मैद्याला. आता थोडंसं थंड झालेलं पीठ चमच्या बाजूला काढूया. आणि हातानंच मग एकसारखं व्यवस्थित असं हे एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून की आपलं तूप जे आहे ते मैद्याला सगळ्या व्यवस्थित लागलं पाहिजे. त्यामुळे अशा गुठळ्या फोडून सगळं असं मिक्स करून चांगलं घ्यायचं. आता ह्याच्यामध्येच आपल्याला साखर पण टाकून घ्यायची आहे. अंडी जी घेतली होती त्याच्यामध्येच आपण इसेन्स आणि बेकिंग पावडर टाकून फेटून घेतलेलं आहे ते मिश्रण. आणि आता ह्या मैद्याच्या मिश्रणामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची. साखरेचं प्रमाण जे घेतलेलं आहे ते मी 1 पावशर एवढं घेतलेलं आहे. आता साखर ही बारीक करून ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची. स्टेप बाय स्टेप सगळ्या प्रोसेस व्यवस्थित करा, म्हणजे छान आपले डोनेट होतात. साखरसुद्धा सगळी व्यवस्थित मैद्यात मिक्स करून घ्यायची. 3 अंड्याचं जे आपण फेटून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आरामात आपला अर्धा किलो मैदा व्यवस्थित भिजला जातो. जर का समजा थोडंसं तुमचं कोरडं मिश्रण राहिलं तर थोडंसं पाण्याचा वरून शिडकावा घेतला तरी चालेल. आता ह्याच्यामध्ये आपण काय करायचं, जे फेटून घेतलेलं होतं ना अंड्याचं मिश्रण ते आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. थोडं थोडं करत मळून घ्यायचं आहे. एकदम सगळं नाही ओतायचं. सुरुवातीला थोडंसं टाकायचं आणि मिक्स करायचा मैदा त्याच्यामध्ये.
पुन्हा आता सगळं राहिलेलं मिश्रण ह्याच्यामध्ये टाकायचं आणि चांगले एकजीव मळून घ्यायचं. व्यवस्थित सगळं मळून झालं की ह्याला आपल्याला एक अर्धा तास तरी ह्याला आपल्याला झाकून ठेवायचे. त्यामुळे सगळं मिश्रण व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं. व्यवस्थित छानपैकी असं गोळा तयार करून घ्यायचा. आणि हा गोळा जो आहे ह्याला झाकून ठेवायचं. वरून तुम्ही ओलं कापड करून वरनं झाकलं तरी चालतं. मी ह्याच्यावर बाऊल टाकून ह्याला एक अर्धा तास तरी थोडंसं भिजायला ठेवते. त्यामुळे आपले चांगले डोनट खुसखुशीत होतील. एक अर्धा तास ठेवूया ह्याला झाकून. आता अर्धा तासानंतर आपण डोनेट बनवायला घेऊया. यातला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा. आपण चपाती करतो त्या पद्धतीनेच लाटून घ्यायचं. फक्त चपातीसारखं पातळ नाही करायचं. ह्याची जी लाथिंबी आहे ती जाडच ठेवायची, जेणेकरून डोनेट आपले आतून खुसखुशीत होतील. जास्त तुम्ही पातळ लाटली तर मग ते फुगणार नाहीत डोनेट आणि खुसखुशीत होणार नाहीत, कडक होतील. थोडंसं जाडसर ठेवलं की मग चांगले खुसखुशीत होतात. त्यामुळं लाथिंबी लाटताना शक्यतो जाडसरच ठेवायची. पण तूप घातल्यामुळं थोडंसं पीठ चिरडल्यासारखं होतंच. व्यवस्थित सगळ्या बाजूनी लाटून घ्यायची. आता ह्याला आपल्याला कट करायचं आहे. तर तुमच्याकडं जर डोनट कटर असेल तर तुम्ही ते वापरू शकता. मी इथं छोटंसं डब्याचं टोपण आहे, त्यानं मी डोनेट पाडते. छोटी वाटी असले तर त्यानंसुद्धा छान निघतं. अशा पद्धतीनं पाडून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये जे आपल्याला होल करायचे आहे, मग ह्याच्यासाठी सुद्धा तुमच्याकडे जर एखाद्या पेनाचं टोपण असेल त्यानं तुम्ही होल करू शकता. इथं माझ्याकडं नोझल आहे, यानं मी इथं मधला होल काढते. नोझलनं छान निघतं. नसेल काही तर तुमच्याकडं छोटंसं अगदी बाटलीचं टोपण असेल त्यानंसुद्धा निघतं. अशा पद्धतीनं आपले हे डोनेट असे तयार करून घ्यायचे. साईडचं पीठ काढून घ्यायचं. पुन्हा त्याचा गोळा मळायचा. असं एवढं साईज ठेवायची, जाडी त्याची. आता हे सगळं मी अशा पद्धतीनं हे करून घेतलेलं आहे. आता आपण तळण करूया ह्याचं. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. सुरुवातीला चांगलं तापवून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम मंद ठेवायची. तेल जास्त तरसून नाही द्यायचं. असं मग एकदम जास्त असं तापलं गेलं, डोनेट टाकले की एकदम काळे होतील ते. त्यामुळं नंतर आधी तापवून घेतलं की मग त्याची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची. आणि मग नंतर हळूहळू डोनेट आपले तेलात सोडायचे. सुरुवातीला मंद आचेवरच सोडायचे आणि आत सगळे सोडून झाले की थोडं गॅस वाढवायचा सेट होईपर्यंत. टाकल्या लगेच हलवायचं नाही, थोडं तेलात सेट होऊन द्यायचं त्याला. आता गॅस जी आहे ती मीडियम ठेवायची. मीडियम गॅसवरच हे आपल्याला छानपैकी आलटून पलटून असे
तळून घ्यायचे आहेत. हळूहळू असे व्यवस्थित तेलामध्ये वेगळे करायचे. थोडा वेळ त्याला सेट होऊन द्यायचं. सारखं उलटं पालटं करायचं नाही. एकदा का ते तेलात सेट झाले की मग हळूच चमच्याच्या साहाय्यानं पलटी करून घ्यायचे, म्हणजे दोन्ही बाजूला व्यवस्थित ते तळले जातात. रंग पण चांगला येतो दोन्ही साईडनी. हळूवार हातानं चमच्याच्या साहाय्यानं पलटून घ्यायचे. गॅस मिडियमच ठेवायचा. सोडताना फक्त वाढवायचा आणि सगळे टाकून झाले की मग गॅसची फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची. त्यामुळे छान आतनं पण तळले जातात, कच्चे राहत नाहीत. जेवढं तुम्ही मंद आचेवर तळाल तेवढं खुसखुशीत होतील आणि आतनं व्यवस्थित डोनेट भाजले जातील. कलर पण जास्त त्याचा सोनेरी नाही करायचा. अशा पद्धतीने कलर झाला की हे काढून घ्यायचे. हे आपले झालेले आहेत तयार. आता आपण दुसरी बॅच टाकता. आता जेवढं तुम्ही छान मंद आचेवर तळाल तेवढे तुमचे डोनेट खुसखुशीत होणार आहेत. त्यामुळे गडबड करायची नाही तळताना. गॅसची फ्लेम वाढवायची नाही, टाकतानाच फक्त वाढवायची आणि मग तेलात एकदा टाकून झाली की मग ती मंद आचेवर असे छानपैकी तळून घ्यायचे. हे बघा किती सुंदर असे तळलेले गेले आहेत ते. तर अशा पद्धतीनं आपले हे ख्रिसमसचे डोनेट तयार झालेले आहेत. एकदम सोपी रेसिपी आहे. कशी वाटली आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुमचे डोनेट कसे झाले तेही मला सांगा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.